नमस्कार. डाऊन द मेमरी लेन या मालिकेतील आज हा 61वा भाग. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या दिग्गज लोकांच्या गाठीभेटी पडत गेल्या. काही आपला पूर्व सुकृतचा भाग आहे असं मला नेहमी वाटत आहे. क्रीडा क्षेत्रातल्या फारशा लोकांच्या प्रत्यक्ष गाठी पडल्या नाहीत, पण तरी पडल्या. त्यातल्याही काही दिग्गजांच्या म्हणजे सतपालांची गाठ पडली ती. आणि मुख्य म्हणजे सुनील गावस्कर, लिटल मास्टर म्हणून जो विक्रमादित्य क्रिकेटपटू आपण म्हणतो, आणि त्या सुनील गावस्करांची गाठ पडायचा योग येईल असं वाटलं नव्हतं, पण आला एकदा. साधारणपणे 1988 साल असेल, आणि तो योगसुद्धा साताऱ्यात आला. ते फार गमतीशीर गोष्ट घडते काय काय आयुष्यामध्ये. त्यात हा एक भाग. मागच्या काही भागामध्ये सांगितलं की प्रमुख पाहुण्यांना अध्यक्ष म्हणून अनेक कार्यक्रमात जात होतो. म्हणजे जवळजवळ 67 ते 88, म्हणजे नाही म्हणलं तरी 10-11 वर्ष मी प्रमुख पाहुणा किंवा अध्यक्ष सेट झालो साताऱ्यामध्ये. आणि अशामध्ये एक दिवस माझ्याकडे नंदकुमार गांधी म्हणून एक तरुण मुलगा आला. माझी साधारण तोंड ओळख होती. त्याचा मोठा भाऊ अरुण गांधी माझा जास्त परिचय होता. तर तो म्हणला, आता काका म्हणायची सवय तेव्हाच लोकांना माझ्याबद्दल आहे. आता काका म्हणत म्हणत मामा करतात, तो गोष्ट वेगळी. तर तो म्हणला, काका एक काम आहे, आम्ही नवीन लॅब काढली आहे, म्हणजे लॅबोरेटरी. म्हटलं, अरे लॅबोरेटरी म्हणजे कसली? मला वाटलं बहुतेक आपलं उद्घाटनावर बोलत असेल काय. नाही म्हणलं. तोपर्यंत काय झालं तर की फोटो काढायचे आणि त्या रोलनी धुवायचे वगैरे असं सगळं जे होतं, त्याऐवजी आता त्याचं प्रिंटिंग जे व्हायचं ते खूपदा मॅन्युअली करायचं. तर ते एक डिजिटल प्रिंटिंग मशीनची तेव्हा नवीन टेक्नॉलॉजी आली ती, आणि फ्लेक्स बोर्डचं प्रिंटिंग वगैरे त्यावरती व्हायचं. असं म्हणलं, आम्ही एक कलर लॅब नवीन मॉडर्न बसवतो आहे आणि सुरू करतो आहे ते मशीन आणून. साताऱ्यात पहिल्यांदाच हा उपक्रम होतो आहे, आणि त्याला रॅमसन कलर लॅब असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा तरी दुसरी आधुनिक प्रिंटिंग लॅब नाही आहे. तर त्याचं आम्ही उद्घाटन ठरवलं आहे. मी म्हटलं, बरं आहे, आपल्याला उद्घाटनाला बोलवतो आहे काय. म्हणा, त्याला उद्घाटनाकरता सुनील गावस्कर येणार आहेत. म्हणलं, अरे कसे येतील, ते फार बिझी असतात. आणि सुनीलचा स्वभाव तसा सहजी मिसळण्याचं आपलं ऐकून होतं. नाही म्हणलं, ते ठरलं आहे, ते यायचं असं ठरलेलं आहे, आणि तो उद्घाटन म्हणून अमुक तारखेला आहे. मग ठीक आहे, येईन मी नक्की. मला वाटलं तर आपण प्रेक्षक म्हणून बोलवायला आहे. म्हटलं, तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुम्ही करा असं मला वाटतं. कारण प्रतिष्ठेचा असं तो कार्यक्रम व्हायला पाहिजे. सातारासारख्या छोट्या गावात सुनील गावस्कर लॅबोरेटरीच्या उद्घाटनाला येत आहेत, आणि आमची मॉडर्न लॅब आहे, प्रिंटिंग लॅब, रॅमसन्स कलर लॅब. आणि राजमाता सुमित्राजे भोसले त्याला अध्यक्ष म्हणून येणार आहेत. तर तुम्ही त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं, कारण व्यवस्थित कार्यक्रम अशी माझी खूप इच्छा आहे, आणि तो आपल्या सातारच्या लौकिकाला साजरा व्हावा. म्हणजे ठीक आहे, चलो ये भी करके देखेंगे. सूत्रसंचालन काय मला नवीन होतं. आमचे अनेक कार्यक्रम करतो, मी स्वतः सूत्रसंचालन करायचो, कारण वेगळ्या कोणाला बोलवायचं तर हे खर्च पडत नव्हतं. खरं तर सुधीर गाडगीळ जे अगदी त्यातले काय म्हणतो महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व क्रमांक 2 गौरवतात, तोही माझा चांगला मित्र आहे, आणि माझ्याच वयाचा आहे जरा, पण माझ्याहून लहान आहे, पण दिसतो मात्र अजून माझ्याहून 20 वर्षांनी तरुण असल्यासारखं. तर म्हणलं ठीक आहे, करीन मी, काय हरकत नाही. मग ते सांगितलं कसा कसा कार्यक्रम आहे, काय आहे वगैरे. तर ते लॅब जी काढली ती पोवी नाक्यावरती, पोस्टाचं जे RMS ऑफिस आहे त्या खालच्या बाजूला त्या लॅब होती. आणि म्हणलं, अरे मग कार्यक्रम करणार कुठे? त्याला पुढेच मांडव बिंडो व्यवस्थित टाकणार, आणखीन स्टेज करणार रस्त्यात, आणि तो रस्ता ब्लॉक करून म्युन्सिपालिटीची परवानगी करणार. म्हटलं काय हरकत नाही. मग केव्हा येणार आहेत गावस्कर? थोडं आधी आपण भेटायला पाहिजे ना. म्हणजे माहिती असते आपल्याला, पण त्या माणसाचा काय मूड आहे, एकूण स्वभाव कसा, थोडंसं कळलं तर बरं असतं सूत्रसंचालन करायचं, असं मला वाटलं. तर तो म्हणला, सगळं झालं की मी तुम्हाला परत येऊन सांगतो नक्की कसं शेड्यूल काय आहे ते. तो परत 2 दिवसांनी आला की म्हणलं, सकाळी 11:30 वाजता कार्यक्रम ठेवला आहे, राजमाता नाणायला माझा भाऊ जाणार आहे, आणि सुनील गावस्कर सकाळी म्हणजे आदल्या दिवशी निघून पुण्याला थांबणं, पुण्यात सकाळी इथे येतील. सर्किट हाऊसला त्यांची व्यवस्था केली आहे, आल्या आल्या तिथं फ्रेश होतील, आणि तिथनं आपण कार्यक्रमाला येईल. आणि तुम्ही माझ्या सर्किट हाऊसला या माझ्याबरोबर, किंवा आधी या स्वतंत्रपणे. मग तुमची त्यांची ओळख करून देतो, आणि मग आपण कार्यक्रमाला जाऊ. म्हणलं काय हरकत नाही.
मग त्याप्रमाणे मी सर्किट हाऊसला गेलो. सुनील गावस्कर आले, त्यांच्याबरोबर केळकर म्हणून कोणी मित्र होते त्यांचे, आणि अतिशय म्हणजे आपण त्यांना खूपदा अतिशय सूट बीट घातलेलं बघायचो तेव्हा सुद्धा, किंवा क्रिकेटच्या मैदानावरती त्या क्रिकेटच्या ड्रेसमध्ये, पण अगदी एक सलवार आणि वर कमीज वगैरे असा साधा ड्रेस होता त्यांचा. आणि सगळीकडून चहा झाला, चहाच्या ओळख करून झाली. मग आता अशा माणसा वेळेला आपण काहीतरी बरोबर साधारण तर पेढे तरी न्यायला पाहिजे, किंवा आपलं पुस्तक न्यावं. म्हणून मी तेव्हा माझं नुकतंच एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, रशिया आणि युरोपच्या प्रवास होण्याचं, अजिंक्यता ते आल्स म्हणून. तर त्याची एक प्रत घेऊन गेलो मी. मग चहा झाला, तरी ओळख करून दिली, हे सूत्र कारण मग मी साहेब वगैरे मी कौतुक म्हणजे सुद्धा आदर व्यक्त करायचं हे स्वाभाविकच होतं ना, ते केलं. आणि मग माझं पुस्तक त्यांना भेटलं. ते पुस्तक म्हटलं, अरे रशियाला तुम्ही जाऊन आला? आणि हो म्हणलं, रशियाला जाऊन आलो. पण अर्थात म्हणजे प्रवासी म्हणून त्या 4 दिवस रशियात होतो. म्हटलं मी रशियात नाही गेलो, बरंचसं जग फिरलो, पण रशियात नाही गेलो. तर आता खरं म्हणजे आपण गप्प बसावं अशा वेळेला, हो हो म्हणावं. तर ते मुळातला काहीतरी आपला खोडकरपणा म्हणा, वाह्यातपणा काय असतो. म्हटलं बरोबर हो, रशियात क्रिकेट कुठं खेळतात ना. हो हो म्हणला, बरोबर आहे बरोबर आहे, क्रिकेट खेळायचं माझं वाहन जाऊन झालं असतं. मग पुस्तक दिलं, त्याला दाखवलं, ते सगळे बारकाईने पाहिले ते फोटो बिटो. आणि मला कसं वाटलं रशिया तुम्हाला? तुम्ही सांगितलं की पोलादी पडद्यावर तर अजून आहे, पण आम्हाला 4 दिवस होते, ही ठिकाणं मी बघितली. नाही, बरं वाटलं म्हणलं तुम्हाला भेटून, आणि आता कार्यक्रमाला आपण आहेच बरोबर. झालं, तिथनं आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो, आणि स्टेज उभारलं तर आणखीन सुरुवात मीच करायची होती सूत्ररंजना म्हणून. मग मी असं स्वागत करायला उभं राहून भाषण करायला लागलो. काय झालं होतं की व्यासपीठावर गांधींच्या परिवारातले बरेचसे लोक, राजमाता सुमित्राबाई भोसले आणि सुनील गावस्कर, आणि त्याच्याबरोबर केळकर म्हणून त्याही मागच्या बाजूला खुर्ची दिली ती. आणि ते स्टेज तसा रस्ता अरुंद, त्यामुळे स्टेजही छोटं केलं होतं. म्हणून मूळ स्टेजला बाजूला साईडला जोड दिला दुसऱ्या टेबलाचा, प्लॅटफॉर्मसारखं, म्हणजे फळ्या बांधून करते. आणि त्याच्यावरती माईक आणि ते आपण ज्याला रोस्टर म्हणतो ते होतं, तिथं बसून मी तिथं भरून मी बोलत होतो. म्हणलं स्वागत वगैरे असं मी सुरुवात केली, आणि नंदकुमार गांधी स्वागत करतील. मग त्यांनी सगळ्या पुष्पहार गुच्छ वगैरे दिले, आणि मी परत उभं राहिलो की आता यानंतर मी पुढचं फीत कापायला जायचं असं सांगणार. आणि एवढ्यामध्ये त्या भाराने मी जो भाग उभा होता तो असा डेक स्टेजच्या बाजूचा भाग बसकन खाली गेला एकदम. आम्ही सगळे खाली गेलो, चक्क एक 3 फूट. पडलो वगैरे नाही, पण खाली गेलो. एकदम गडबड झाली. काय झालं, सुदैवानं गावस्कर बसले आणि राजमाता असलेला तो भाग तसाच वेगळा मूळ जो होता तो बाजूला होता. मग तसं उठून उभं होतं, काही लागलं वगैरे कोणालाच काही नव्हतं. मग पटकन दुसरं एक टेबल आणलं, त्याच्यावरती सगळं उभं केलं, आम्हाला त्यावरती खुर्ची दिली, आणि कार्यक्रम पुढे सुरू झाला. मग गावस्करांच्याकडे अहो काय गोडगोड लागलं नाही? म्हणलं काही लागलं नाही, आणि तुम्ही जसं पेस अटॅकला सहज तोंड देता तसं आमच्यावर हे प्रसंग आले तर आम्ही त्यांना सातार करायला निभावून देतो. म्हणजे हा एक वातावरण हलकं फुलकं झालं एकदम. मग मी ओळख करून द्यायची म्हणून सुनील गावस्करांची, आता एवढा मोठा माणूस आहे की ओळख करून काय द्यायची. तर मी म्हटलं की अहो सुनील गावस्करांच्याबद्दल काय वेगळं ओळख करून द्यायला पाहिजे का? आपल्या सगळ्यांना माहीत आहे, दिग्गज क्रिकेटपटू आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी इथं बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला माहीत आहे, कारण खूप 1000-1200 माणसांची गर्दी रस्त्यावर झाली. आणि मग मी राजमातांचा थोडक्यात परिचय करून दिला, आणि विनंती केली की गावस्करांनी आता आपले विचार मांडावेत. आणि काय असतं की इतके हे माणसं आपल्या घरातल्यासारखे असतात की आपण काय हो सुनीलराव वगैरे म्हणत नाही. सुनील गावस्करांनी आपले विचार मांडावेत. तोही एक कसलेला बॅट्समन ना, आणि बोलण्याची तेवढाच आपण त्याच्या आत्ता आजसुद्धा कॉमेंट्रीज किंवा हे ऐकतो. ती सुरुवात केली. काय म्हणला, मी सातारला आलो, बागायतदार रणजी मॅच खेळायला आलो होतो. म्हणलं गोडबोले काय तुम्ही माझी गंमत केली हो, तुम्ही माझी काही स्तुतीच केली नाही, नुसती ओळख करून काय द्यायची म्हणून सांगितलं. माझं काय म्हणलं असं झालं पहिल्यापासून की मी क्रिकेट खेळायला लागलो तर माझे मामा माधव मंत्री चांगले मोठे क्रिकेटर होते. तेवढं कोणी म्हणलं गाव हे कोण, हे सुनील गावस्कर माधव मंत्रीचा भाषा म्हणून सांगायचे. पुढे जरा बऱ्यापैकी रन्स केले, टेस्टमध्ये खेळायला लागलो, आणि तेवढ्यात माझ्या बहिणीचं लग्न विश्वनाथ बरोबर झालं, गुंडाप्पा विश्वनाथ, तेही आघाडीचे क्रिकेटपटू. आणि म्हणलं पुढं ओळखून यायला कोण, हे सुनील गावस्कर म्हणजे आपलं विश्वनाथ आहे ना, गुंडाप्पा विश्वनाथ, त्याचे मेवणे. पुढं तर मग मी आता आणखीन जास्त चांगला खेळलो, विक्रम वगैरे झाले. आणि मग नंतर सुरुवात झाली यांची काय ओळख करून द्यायची. हे आता गोडबोले म्हणले तसंच आहे हो. अहो काय गोडबोले, अन्याय करताय तुम्ही, माझी स्तुतीबिती केली तर मला बरं वाटलं नसतं का, असं म्हणून ते मस्त खेळकर भाषण केलं. आणि
तो कार्यक्रम संपला म्हणून आमचं जेवण होतं. तिथे म्हणलं अहो गावस्कर तुम्ही म्हणलात. नाही म्हणलं अहो बी म्हणलं का सुधीर गावस्कर मला मग बरं वाटतं तुम्ही काय माझ्याहून फार लहान नाही आहे. मग म्हणलं तू म्हणलं तुम्हाला लोकांना वाटलं की तुमची माझी फारच जवळची ओळख आहे तुम्ही अगदी गोड बोल नाही म्हणलं तर झाली ना ओळख आपली आणि काय वेगळी ओळख व्हायला पाहिजे. तुमचं पुस्तक मी बघितलं तुम्ही रचना म्हणून कळलं मला. मी माणसं मोठी खूप तयारीची अख्खा जग फिरलेले असंख्य चाहते भेटलेले आणि मग जेवण वगैरे झालं मग ते निरोप घेतला त्यानंतर अर्थात परत माझी गाठ पडली नाही. पण गावस्कर म्हणलं की मग इथं फोटोही तेव्हा काढले ते मी पुस्तक दाखवतोय वगैरे बरेचशी माहिती देतो असे ते माझ्या मला वाटते 50शीचा ग्रंथ झाला त्यात ते फोटोही छापले ते आणि त्यामुळे ती गावस्कर म्हणल्यानंतर आजही आता ते कॉमेंट्री कुठं एक्सपर्ट आहे ते कॉमेंट्स करतात तर मला पटकन आठवण होते ती ही की काय बरोबर माझ्यावर अन्याय करता असं म्हणल्याची आणि दुसरं ते स्टेज खाली कोसळून आम्ही त्यांना कसे वर आलो म्हणजे पृथ्वी दुभंगलीन पुन्हा परत वरती आलो अशापैकी या दोन्ही आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. गावस्कर खूपच मोठे आहेत आणि अनेक गोष्टीवर ते परखडपणे बोलतात पण एक स्वतःचा अत्यंत काय म्हणू याला की व्यक्तिमत्व जपलेले असे गावस्कर आहेत. तेव्हा त्यानिमित्ताने ही आठवण मला शेअर करता आली आणि या प्रत्येकांना आपणही काहीतरी शिकत जातो हे निश्चित मला कळलं की किती सहजतेनं ही माणसं वावरत होती म्हणजे गावस्कर. त्यामुळं बरं नंदू गांधी हा आठवणीला पुढेही सांगून टाकतो. पुढे त्याची गावात ब्रँच काढली त्याला उद्घाटनाला कोणाचं बोललो तेव्हा मी प्रमुख पाहुण्यापैकी एक होतो आणि विलक्षण मनुष्य आहे अजूनही कुठेतरी काय काही त्याचं चालू असतात तर मुलगी त्याची इंग्लिश कादंबरी वगैरे लिहिते. माणसं विलक्षण काय काही धडाडी असतात कधी यशस्वी होतात कधी अयशस्वी होतात पण त्याची धडाडी कायम राहते आणि त्या धडाडीतनं आम्ही काय म्हणतो की थोडं संत झालं पण शांत दमदार पावलं टाकायचं पण या दोन मुलांना ते मान्य नसतं. पण त्यामुळे नंदूमुळं माझी गावस्करांची अशी भेट झाली त्याचा हा किस्सा आज इथेच थांबूया. उद्या नवीन कुठल्या तरी विषयाने नवीन एखादं व्यक्तिमत्व किंवा एखादी आठवण. तोपर्यंत नमस्कार. आपण आपल्या अभिप्राय मला कळवा. अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला आनंदाचा प्रवास पुढे चालू ठेवा. नमस्कार.